खानदानी दुश्मनीतून दोघाचा खून केला व एकास गंभीर दुखापत केल्याप्रकरणी आरोपी राहुल बोराडे व आरोपी सुभाष बोराडे यांच्या जामीन अर्जाची सुनवाई मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोंबे यांच्यासमोर होऊन न्यायमूर्तीने दोन्ही आरोपीची जामीनवर मुक्तता करण्याचे आदेश दिले। या प्रकरणाची हकीकत अशी की मयत कृष्णा पाटील व आरोपी बोराडे यांच्यात खानदानी दुश्मनी आहे। आरोपींनी पूर्व वैमनस्यातून कृष्णा पाटील यास जीवे ठार मारण्याची कट केला व कट रचल्याप्रकरणी कृष्णा पाटील, माणिक सातपुते व सुदाम चव्हाण असे तिघे मोटरसायकलवरून बार्शीकडून तांड सौंदने गावाकडे जात असताना आरोपीकडून त्यांच्या मोटरसायकलीला समोरून जोरात धडक देऊन खाली पाडून डोळ्यात चटणी टाकून धारदार शस्त्राने डोकीत, पोटावर, हातावर, पायावर सपासप वार करून कृष्णा पाटील व माणिक सातपुते या दोघाचा खून केला व सुदाम चव्हाण यास गंभीर जखमी करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। या आरोपीखाली आरोपी राहुल बोराडे व सुभाष बोराडे यांनी अटक करण्यात आलेली होती। बार्शी सत्र न्यायालयाने आरोपी राहुल बोराडे व आरोपी सुभाष बोराडे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात ॲड जयदीप माने यांच्या मार्फत धाव घेऊन जामीन अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्जाची सुनवाई मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री अश्विन भोंबे यांच्या समोर झाली। आरोपीचे वकील व सरकारी वकीलचा युक्तिवाद होऊन न्यायमूर्तीने आरोपी राहुल बोराडे व आरोपी सुभाष बोराडे यांची जामीनवर मुक्तता करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी दोन्ही आरोपीतर्फे ॲड जयदीप माने यांनी तर सरकारी तर्फे ॲड अश्विनी टाळकर यांनी काम पाहिले।